आता पाहूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। महामंडळाच्या वाटपात शिंदे गटांच्या नेत्यांचीच नावं, शिरसाटांना सिडको, हेमंत पाटील यांना हळद संशोधन केंद्र तर आनंदराव अडसुळे यांना अनुसूचित जाती जमाती आयोगाचा अध्यक्षपदी वर्णी। मनोज जरांगे आज मध्यरात्री 12 पासून पुन्हा उपोषण करणार। सरकारला ही शेवटची संधी, मराठा कुणबी एक असल्याचा GR काढा, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम। एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाज आक्रमक, पंढरपुरातील राज्यव्यापी बैठकीत संजय चौगुलेंकडून विष पिण्याचा प्रयत्न, चौगुलेंवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू। भुजबळांना फक्त दंगली घडवायच्या आहेत, गृहमंत्र्यांना सांगून ठेवतो, माझ्या एकाही माणसाला खर्चटायला नको। आजपासून सुरू होणाऱ्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा इशारा। एसपी सह गृहमंत्र्यांना त्यांना सगळं सांगतो, माझ्या एकाही माणसाला खर्चटलं नाही पाहिजे। हो, मी स्पष्ट सांगतो, ते छगन भुजबळला दंगली घडवायच्या। सरकारकडून फक्त जातीयवाद फोफावण्यात आणि समाजात वितुष्ट निर्माण करण्याचं काम सुरू। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका। अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत, मनसे नेत्यांनी सरचिटणीसांच्या बैठकीत भूमिका व्यक्त। अमित ठाकरे माहीम, भांडूप किंवा माघा ठाणेपैकी एका जागेवर विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची शक्यता, निवडणुका 2 टप्प्यात होण्याचा अंदाज। अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। सीएम शिंदेंनी काय निवडणूक आयोगाचा पदभार सांभाळलाय का? निवडणुका किती टप्प्यात घ्यायच्या हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा, संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्री नहीं तय करेंगे, ये चुनाव आयोग तय करेगा। और चुनाव आयोग तब तय करेगा जब उनको मोदी और अमित शाह से सिग्नल मिलेगा। किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हा निवडणूक आयोगाचा अधिकार। शिंदेंच्या अनौपचारिक गप्पांमधील निवडणुकांसंदर्भातील माहितीवरती अजितदादांची प्रतिक्रिया।